नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो अनेकदा विचारला जातो. जर देव इतका प्रेमळ आहे तर त्याने स्वतंत्र इच्छा असलेली सृष्टी का निर्माण केली, म्हणजे ज्यात पाप करण्याची शक्यता होती? आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय विश्लेषण आहेत जी सांगतात की याचं उत्तर देवाचं दुसरं स्वरूप किंवा पुत्रदेव यांच्या खऱ्या ओळखीमध्ये दडलेलं आहे. तर आज आपण हे कोडं उलगडून पाहणार आहोत. आणि यातला पहिला मुद्दा आहे की देवाचा पुत्र हा देवाच्या मूळ तत्वाचा भाग आहे की त्याचा केवळ एक प्रतिरूप. हा फरक खूप महत्वाचा आहे. अगदी बरोबर. ही चर्चा फक्त सैद्धांतिक नाहीये. ती देवाच्या संपूर्ण योजनेच्या मूळ गाभ्याला स्पर्श करते. तर पहिला प्रश्न, पुत्र हा पित्याच्या मूळ तत्वाचा भाग आहे की त्याचं प्रतिरूप? यावर दोन मतप्रवाह दिसतात. अच्छा, कोणते दोन मतप्रवाह? पहिलं मत म्हणतं की तो देवाच्या मूळ तत्वाचाच म्हणजे एसेन्सचाच एक अविभाज्य भाग आहे. आणि दुसरं मत साहजिकच तो प्रतिरूप आहे असं म्हणत असेल. पण या दोन शब्दांमध्ये म्हणजे तत्व आणि प्रतिरूप यात नेमका काय फरक आहे? फरक खूप मोठा आहे. याला समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. सूर्य आणि त्याची किरणं. ठीक आहे. सूर्य हा ऊर्जेचा मूळ स्रोत आहे म्हणजे तत्व, आणि किरणं ही त्या स्रोताची अभिव्यक्ती किंवा प्रतिरूप आहेत. किरणं सूर्यापासून वेगळी नाहीत, पण त्यांचं कामच सूर्याला प्रकट करणं आहे. अच्छा. तर पहिलं मत म्हणतं की पुत्र हा सूर्यासारखाच मूळ स्रोत आहे. पण दुसरं मत, ज्यावर या दस्तऐवजांमध्ये जास्त भर दिलाय, ते म्हणतं की तो किरणांसारखा आहे, जो मूळ स्रोताला म्हणजे पित्याला प्रकट करतो. तो स्वतः गौरव नाही, तर गौरवाचे तेज आहे. स्वतः तत्व नाही, तर तत्वाचे प्रतिबिंब आहे. एक मिनिट. हा मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे प्रतिरूप किंवा प्रतिबिंब ही संकल्पनाच तेव्हा येते जेव्हा कोणीतरी बघणारं असतं. अगदी. या दस्तऐवजांनुसार जर सृष्टीच्या आधी फक्त देवच होता तर त्याला स्वतःलाच प्रकट करायची गरज नव्हती. म्हणजे त्यांचं नातं हे मूळ स्वरूपाचं होतं. पण जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा त्या सृष्टीसमोर पित्याला प्रकट करण्यासाठी पुत्राने प्रतिरूपाची भूमिका घेतली. अरे वा, या एका विचाराने सगळंच चित्रच बदलतं की. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. प्रतिरूप ही संकल्पनाच सृष्टीच्या अस्तित्वामुळे अर्थपूर्ण बनते, नाहीतर त्याला काहीच अर्थ नाही. पण मग हा फरक इतका महत्वाचा का मानला जातो? याची दोन मुख्य कारणं आहेत जी या विश्लेषणात दिली आहेत. पहिलं कारण आहे नम्रता. नम्रता? ती कशी काय जोडली आहे याच्याशी? विचार करा, जर पुत्र हा पित्याच्या बरोबरीचा नसता, म्हणजे तो कमी दर्जाचा असता, तर त्याने दाखवलेली आज्ञाधारकता ही नम्रता ठरली असती का? नाही. ते तर त्याचं कर्तव्य ठरलं असतं. हो, हे बरोबर आहे. म्हणजे समजा माझ्या ऑफिसमधल्या बॉसने मला मदत केली तर ती त्याची महानता आहे. पण माझ्याच लेवलच्या सहकार्याने मदत केली तर ती मैत्री किंवा नम्रता आहे. जो आधीच खालच्या पदावर आहे त्याने वरच्याची आज्ञा पाळणं हे अपेक्षितच आहे. त्यात विशेष काही नाही. अगदी नेमके. जेव्हा कोणी समान पातळीवर असूनही स्वतःला कमी समजून आज्ञा पाळतो, तेव्हाच त्याला खरी नम्रता म्हणतात. म्हणूनच पुत्राची पित्याशी असलेली समानता खूप महत्वाची आहे. आणि याच समानतेमुळे दुसरा आणि जास्त महत्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे वधस्तंभ. वधस्तंभ? हो, वधस्तंभावरील बलिदान हे देवाचं प्रेम आणि न्याय तेव्हाच सिद्ध करतं, जेव्हा बलिदान देणारा हा देवाच्याच समान आहे. हे जरा सोपं करून सांगाल का? म्हणजे समानतेमुळे त्यागाचं मोल कसं वाढतं? या दस्तऐवजांमध्ये एक खूप मार्मिक विश्लेषण आहे. विचार करा, जर देवाने मानवजातीला वाचवण्यासाठी समजा एखाद्या देवदूताला किंवा दुसऱ्या सृष्टीजीवाला बळी दिलं असतं, तर ते काय ठरलं असतं? एका सृष्टीजीवाच्या बदल्यात दुसरं सृष्टीजीवाला मारणं हे प्रेम नाही. ही तर हिंसा झाली असती. अगदी. ही तर हिंसा झाली असती. म्हणजे तुम्ही म्हणतायत की देवाने स्वतःलाच किंमत म्हणून मोजलं? याला असं पाहू शकतो का की जर मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी माझ्या नोकराला पाठवलं तर ते प्रेम आहे, पण मर्यादित आहे. बरोबर. पण जर मी स्वतः गेलो तर त्या त्यागाची किंमत अमर्याद होते. हाच फरक आहे का इथे? तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडला आहे. कोणत्याही वस्तूचं मूल्य तिच्यासाठी मोजलेलं किमतीवरून ठरतं. देवाने सृष्टीसाठी स्वतःलाच किंमत म्हणून मोजलं. जेव्हा निर्माता सृष्टीसाठी मरतो तेव्हा त्या प्रेमाची आणि न्यायाची खोली अमर्याद होते. म्हणूनच पुत्राचं देवाच्या समान असणं हे केवळ एक सैद्धांतिक मत नाही, तर देवाच्या संपूर्ण योजनेचा पाया आहे. हा एक खूप मोठा विचार आहे. आपण त्यागाबद्दल बोलतो, पण निर्मात्याने सृष्टीसाठी स्वतःला किंमत म्हणून मोजणे
या कल्पनेची खोलीचा फाट आहे. पण जर ते इतके समान आहेत, तर मग बायबलमध्ये एकुलता एक पुत्र आणि ज्येष्ठ पुत्र असे दोन वेगळे शब्द का वापरले आहेत? या शब्दांच्या मागे काहीतरी खोल कारण असेल ना? हो, आणि हा या चर्चेतला दुसरा महत्वाचा टप्पा आहे. या दस्तावेजांनुसार या दोन शब्दांमध्ये खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे. एकुलता एक पुत्र ही ओळख त्याच्या अद्वितीय स्वरूपाबद्दल आहे. अद्वितीय म्हणजे? म्हणजे जो निर्माता आहे तो स्वतः सृष्टवस्तू बनला. हे फक्त देवासाठीच शक्य आहे. कोणताही सृष्टजीव म्हणजे देवदूत किंवा मनुष्य एकुलता एक पुत्र बनूच शकत नाही, कारण तो मुळातच सृष्ट आहे. ही ओळख त्याची मूळ दैवी ओळख आहे. ती अद्वितीय आहे. अच्छा, म्हणजे एकुलता एक ही ओळख कोणी कॉपी करू शकत नाही, ही त्याची वन ऑफ अ काइंड ओळख झाली. मग मग ज्येष्ठ पुत्र या शब्दाचा अर्थ काय? तो कसा वेगळा आहे? ज्येष्ठ पुत्र ही एक भूमिका किंवा एक पदवी आहे असं म्हणूया. ही त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने पाप आणि मृत्यूवर विजय मिळवून एक नवीन मार्ग सुरू केला. या दस्तऐवजांनुसार येशू ख्रिस्त पुनरुत्थानाद्वारे ज्येष्ठ पुत्र म्हणून सिद्ध झाला. आणि ही एक अशी पदवी आहे ज्याचं अनुकरण इतर सृष्टजीव करू शकतात. अच्छा. तो ज्येष्ठ आहे कारण त्याच्यामागे इतर अनेक भाऊ येणार आहेत. या ज्येष्ठ पुत्राचं अनुकरण करून ते दत्तक पुत्र बनतात. हा फरक महत्वाचा आहे, पण थोडं गोंधळात टाकणारा पण आहे. म्हणजे एकच व्यक्ती एकुलती एक पण आहे आणि ज्येष्ठ पण आहे. हे कसं शक्य आहे? खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे की एकुलता एक पुत्र ही त्याची मूळ ओळख आहे, जी घेऊन तो जगात आला. ठीक आहे. आणि ज्येष्ठ पुत्र ही पदवी त्याने पुनरुत्थानाद्वारे मिळवली. म्हणजेच जो अद्वितीय एकुलता एक पुत्र होता तोच पुनरुत्थानानंतर अनेक दत्तक पुत्रांसाठी ज्येष्ठ पुत्र ठरला. वा, म्हणजे एका ओळखीनं त्याचा देवपणा सिद्ध होतो, तर दुसऱ्या ओळखीनं त्यानं माणसांसाठी उघडलेला नवीन मार्ग सिद्ध होतो. अगदी. आणि याच संदर्भात पुनरुत्थानाचं महत्त्व खूप जास्त आहे, बरोबर? या दस्तऐवजांमध्ये त्याला अधिकृत घोषणा असं म्हटलंय. हा शब्द खूप रंजक वाटला. हो, या विश्लेषणाप्रमाणे पुनरुत्थान हे येशू निर्माता आहे हे सिद्ध करत नाही, कारण तो तर मुळातच निर्माता आहे. उलट पुनरुत्थान हे सिद्ध करतं की तोच तो वचन दिलेला मसीहा आहे आणि सृष्टीतील ज्येष्ठ आहे. याला अधिकृत घोषणा का म्हटलंय हे समजायला एक उदाहरण घेऊया. हो, नक्कीच. समजा एखादा राजकुमार जन्मापासूनच राजा होणार हे ठरलेलं असतं, पण त्याचा राज्याभिषेक झाल्यावरच ते जगासाठी अधिकृत होतं. बरोबर. तो राजा तर जन्मापासूनच असतो, पण राज्याभिषेक ही त्याची सार्वजनिक घोषणा असते. त्याचप्रमाणे येशू हा नेहमीच देवाचा पुत्र होता, पण पुनरुत्थानाने हे सत्य जगासमोर अधिकृतपणे जाहीर झालं, सिद्ध झालं. वाव, हे उदाहरण खूपच समर्पक आहे. पुनरुत्थान हा त्याच्या पुत्रत्वाचा जणू राज्याभिषेक होता. अगदी. म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी त्यांचं भविष्यातलं पुनरुत्थान ही त्यांचे दत्तक पुत्र असण्याची अधिकृत घोषणा असेल, असा अर्थ होतो का याचा? अगदी बरोबर. ते देवाच्या कृपेने आजच पुत्र बनले आहेत, पण भविष्यातील पुनरुत्थान ही त्या सत्यावर मारलेली सार्वजनिक मोहोर असेल. आणि याच संदर्भात बायबलमधलं आज मी तुला जन्म दिला आहे हे वचन महत्वाचं ठरतं. या दस्तऐवजांनुसार हे शारीरिक जन्माबद्दल नाही, तर पुनरुत्थानाद्वारे मिळणाऱ्या या अधिकृत मान्यतेबद्दल आहे. अच्छा. पुनरुत्थान हा एक प्रकारे नवीन, गौरवी जीवनाचा जन्म आहे. ठीक आहे, आपण बरेच तुकडे जोडले आहेत. पुत्राचा पित्याशी असलेलं समान नातं, त्यागाला मिळणारा अर्थ आणि मग एकुलता एक व ज्येष्ठ ह्या दोन भूमिका. पण हे सगळं ते आपल्या मूळ प्रश्नाशी कसं जोडलं जातंय की देवाने स्वतंत्र इच्छा असलेली सृष्टी का निर्माण केली? इथेच ही सर्व धागे एकत्र येतात आणि आपल्याला ते मोठं चित्र दिसायला लागतं. देवाने सृष्टीला, ज्यात देवदूतही आले, स्वतंत्र इच्छा दिली. या स्वतंत्र इच्छेमध्ये स्वाभाविकच चुकीचा निर्णय घेण्याची म्हणजे पाप करण्याची शक्यता होती. आता देवासमोर दोन मार्ग होते. एकतर सृष्टीवर आज्ञा लादणे किंवा दुसरा अधिक कठीण मार्ग निवडणे. आणि त्यांनी दुसरा मार्ग निवडला. म्हणजे केवळ आज्ञा देऊन न थांबता स्वतः ती आज्ञा पाळून दाखवणे. अगदी तसे. देवाची मूळ योजना अशी होती की तो स्वतः एक सृष्टीवस्तू बनेल, म्हणजे ज्येष्ठ पुत्र म्हणून जगात येईल आणि एक आदर्श घालून देईल. तो दाखवून देईल की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि त्यातूनच खरं जीवन मिळतं. पण ही योजना इथेच थांबत नाही. मग पुढे काय? जेव्हा ठराविक संख्येने साक्षीदार, ज्यांना या दस्तऐवजात सुन्ग्यो जुंगीन म्हणजे हुतात्मा साक्षीदार म्हटलं आहे, ते मृत्यूवर विजय मिळवतील,
ज्येष्ठ पुत्राचा अनुकरण करतील तेव्हा देवाच्या आज्ञांची सत्यता आणि व्यवहार्यता संपूर्ण सृष्टीसमोर सिद्ध होईल. आणि याचा देवदूतांवर काय परिणाम होणार? त्यांच्या स्वातंत्र्य इच्छेचं काय? ही गोष्ट देवदूतांच्या मनात देवाच्या प्रेम आणि न्यायाबद्दल असलेल्या ज्या काही सूक्ष्म शंका असतील त्या दूर करेल. ते पाहतील की देवाचा मार्ग केवळ बरोबरच नाही, तर तो शक्य आणि जीवनदायी आहे. आणि या प्रक्रियेमुळे देवदूतांची स्वतंत्र इच्छा पूर्ण होईल, ती परिपूर्ण होईल. थांबा, स्वतंत्र इच्छा पूर्ण होणं आणि त्यातून पाप करण्याची शक्यता कायमची नष्ट होणं हे थोडं विरोधाभासी नाही का वाटत? म्हणजे इच्छा जर स्वतंत्र राहिली तर चुकीचा निर्णय घेण्याची शक्यताही कायम राहायला हवी ना? हा खूप महत्वाचा आणि गहन प्रश्न आहे. या दस्तऐवजांनुसार स्वतंत्र इच्छेची पूर्तता म्हणजे ती काढून घेणे नाही. मग काय? उलट ती इतकी परिपक्व करणे की ती चुकीची निवड करणारच नाही. उदाहरणार्थ, एका महान संगीतकाराला चुकीचा सूर वाजवण्याचं स्वातंत्र्य असतं, पण तो ते कधीच निवडणार नाही. का? कारण त्याला योग्य सुलांचं सौंदर्य इतकं कळलेलं असतं की चुकीचा सूर त्याला आकर्षितच करत नाही. त्याचं स्वातंत्र्य कमी झालेलं नाही, तर ते ज्ञानाने आणि प्रेमाने परिपूर्ण झालं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा देवदूतांना देवाच्या प्रेमाची आणि न्यायाची परिपूर्णता पटेल, तेव्हा त्यांची स्वतंत्र इच्छा पापाकडे वळणारच नाही. म्हणजे ही एक साखळी आहे. देव मनुष्य बनतो कारण तो समान असल्याशिवाय खरा आदर्श ठरू शकत नाही. मनुष्य त्या आदर्शाचं पालन करून मृत्यूवर विजय मिळवतो. हो, आणि हे पाहून देवदूतांसारख्या इतर सृष्टीजीवांना देवाचा मार्गच सर्वोत्तम असल्याची खात्री पटते. आणि त्या खात्रीतून त्यांची इच्छाशक्ती परिपूर्ण होते. हे खरोखरच एका मोठ्या वैश्विक योजनेसारखं वाटतंय. तर आज आपण एका मोठ्या कोड्याचे अनेक तुकडे जोडले. देवाचं मूळ तत्व आणि प्रतिरूप यातील फरक, एकुलता एक आणि ज्येष्ठ या भूमिका, आणि हे सगळं शेवटी सृष्टीच्या स्वतंत्र इच्छेच्या पूर्ततेशी कसं जोडलेलं आहे हे आपण पाहिलं. ही खरंच एक सखोल आणि विचार करायला लावणारी चर्चा होती. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतो. या दस्तऐवजात असं स्पष्ट म्हटलं आहे की येशूने पापावर विजय स्वतःच्या दैवी शक्तीने नाही मिळवला, अच्छा. तर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मिळवला. अगदी तसाच जसा एका सामान्य मनुष्याला मिळवावा लागतो. त्याने आपल्यासाठी उपलब्ध नसलेली कोणती विशेष शक्ती वापरली नाही, आणि म्हणूनच तो एक खरा आदर्श ठरतो. यामुळे एक प्रश्न उभा राहतो की नाही, हो. की जर आदर्श आणि त्याचं अनुकरण करणाऱ्यांसाठी विजयाचा मार्ग एकच असेल, तर आपल्या आध्यात्मिक प्रवासात दैवी कृपेचं आणि मनुष्याच्या स्वतःच्या प्रयत्नांचं, त्याच्या क्षमतेचं नेमकं स्थान काय आहे, हा विचार आपल्याला पुढे नक्कीच घेऊन जातो.